नमस्कार. आजच्या बातमीपत्रामध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. बघूयात आजच्या ठळक घडामोडी. कोंढव्यात फ्लॅटमध्ये घुसून मारहाण केल्याचा आरोप. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या सचिवांचा रणवे कुटुंबावर गंभीर आरोप. पुणे कोंढवा ब्रह्मा इस्टेट येथील फ्लॅटमध्ये बेकायदेशीरपणे घुसून मारहाण, शिवीगाळ आणि बदनामी केल्याचा गंभीर आरोप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया RPIच्या सचिव श्रीमती संघमित्रा गायकवाड यांनी केला आहे. आज झालेल्या पत्रकार परिषदेत गायकवाड यांनी आपली व्यथा मांडली. त्यांच्या म्हणण्यानुसार ब्रह्मा इस्टेट कोंढवा येथील त्यांच्या मालकीच्या फ्लॅटमध्ये माजी नगरसेवक जयदेव रणवे यांच्या कुटुंबियांनी अनधिकृतपणे प्रवेश केला. फिर्यादीच्या आरोपानुसार वैशाली रणवे, मुलगी बुद्धिशा रणवे, मुलगा बुद्धेश रणवे आणि जावई भाविक प्रजापती यांनी संगनमत करून त्यांना चाकूचा धाक दाखवला, मारहाण व शिवीगाळ केली. एवढेच नव्हे तर सर्व प्रकारचे व्हिडिओ तयार करून तो प्रसारित करून बदनामी केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाली नसून संबंधित व्यक्ती मोकाट फिरत असल्याचा आरोप संघमित्रा गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत केला. पोलिसांनी तातडीने कारवाई करून न्याय द्यावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली. या प्रकरणात पोलिसांचा अधिकृत खुलासा अद्याप येणे बाकी असून पुढील तपास कोंढवा पोलीस करत आहे. मी संघमित्रा गायकवाड, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चीफ सेक्रेटरी महाराष्ट्र प्रदेश म्हणून मी आज गेले माझ्या वयाच्या 21 वर्षापासून आत्तापर्यंत मी काम करत आहे. अनेक लोकांचे, महिलांचे होणाऱ्या अत्याचारावर मी काम करत असते आणि मला 100 ते 200 पुरस्कार आणि मी सन्मानित आहे. त्या स्त्रीला आज माझ्या घरात माझे स्वतःचं घर असून एक ती बहीण ह्या नात्याने मी नागपूरला गेले होते तिला घेऊन, पण तिच्या पोरीने डुप्लिकेट चावी बनवून चावीवाल्याला घेऊन घर घुसून कब्जा केलेला आहे. आणि कब्जा का केली आणि मी माझं घर स्वतःचं मी विकलेले होते, मी नोटीस दिलेली आहे. गेले आता 5, 7, 8 महिने झाले नोटीस देऊन, तरी पण कुठल्याही प्रकारचं त्यांनी नोटीसला उत्तर पण दिलेले नाही. का तर माझं 2023 पासून आम्ही दोघा नवरा बायकोने माझ्या मिस्टरांनी घर विकलेलं आहे. तिचा कुठलाही संबंध नाही. ती कधीही त्या सोसायटीत गेलेले नाहीत, कधीही काही केलेलं नाही आजपर्यंत. आणि घर घुसून जाऊनही मी फक्त तिला विचारायला गेले, त्यामुळे मला बेदम मारहाण केलेली आहे. मी चौकीला गेले, तसं 1.5 ते 2 मी 15-20 मिनटं मी बेशुद्ध होते. तर तसंच माझ्यावर पाणी वगैरे टाकलं, अंगावर टाकलं आणि मग नंतर मी स्वतःला बनवून आणून घेत होते. मला सोडा म्हणून मी किंचाळत होते. त्यावेळेस मला त्यांनी लाथांनी तोडवलेला आहे आणि त्या व्हिडिओमध्ये आपण बघितलात तर माझे एक जण केस धरतंय, एक जण हात धरतंय आणि माझं घर आहे आणि तू माझ्या घरात येऊन भांडणं करतीस असं त्यांना पण माहित आहे. ती स्वतः लॉ करती, लॉ शिकते. आज 2-3 वर्ष आहे तर तिनं लॉ शिकते हे तिला सगळं माहीत असताना असं हे करणं हे कायद्याने गुन्हा आहे. आणि मी बहीण म्हणून जाऊ द्याते, पण अशा होणाऱ्या अन्यायावर असलं लॉ करत असेल तर ह्याला खरंच कायद्याने ती स्वतः जरा लॉ शिकून तिला जरा कायदा कळत नसेल, संविधान कळत नसेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, तर खरंच. आणि मला त्या दिवशी जरा मी लवकर उठले नसते तर मला माझा प्राणघात झाला असता त्या प्रॉपर्टीमुळे. आणि त्याच्यानंतर मी पोलिसाकडे गेले. गेल्याच्या नंतर माझा गुन्हा नाही घेतला, मला ससूनला पाठवण्यात आलं आणि त्यांची विनशी नोंदवली. म्हणजे हे पोलिसांचं माझ्यासारख्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे मी चीफ सेक्रेटरी म्हणून सांगत असताना सुद्धा कुठल्याही प्रकारचं माझ्यावर म्हणजे त्यांनी योग्य हे केलेलं नाही. रात्रीचे 1 ते 1:30 वाजले होते. मी त्यांना कळकळीनं मी सांगत होते की मला खूप मार लागलेला आहे आणि तुम्ही प्लीज माझा गुन्हा नोंदवा. तर ते कुठल्याही प्रकारचं गुन्हा नोंदवले नाही. दुसऱ्या दिवशी मला तुम्ही 4 वाजता या म्हणून, कुंभार म्हणून होते ते, मला वाटतं क्रॅमचे होते का काय होते, नाही तर पण कुंभार म्हणून होते त्या दिवशी रात्री.
तर 2 वाजेपर्यंत मला रात्रीच्या सकाळपासून सकाळी मारहाण झालेली, तर रात्रीचे 1:30-2 वाजता मी तिथं थांबलेले होते, पण कुठल्याही प्रकारचं माझ्यावर त्यांनी गंभीर म्हणजे हे केलं नाही. दुसऱ्या दिवशी परत मला बोलवलं, तसंच मी दवाखान्यातून मी परत तिसऱ्या दिवशी गेले आणि तोच प्रकार मला माझ्या संग घडला. आणि नंतर 8-10 दिवस मी दवाखान्यातून आल्याच्या नंतर मी CPला, महाराष्ट्र मुख्यमंत्री, गृहमंत्री सर्वांना पत्र दिले आणि निवेदन दिले की मी आंदोलन करणार आहे. कायद्याच्या संविधानाप्रमाणे मला लढायची ताकद आहे आणि हे कुठं माझ्यासारख्या स्त्रीला जरा असा न्याय मिळत नसेल आणि पोलीस त्याचं दखल घेत नसेल तर साधारण महिलांचं काय होत असेल. म्हणून आपण पत्रकार आहेत आणि ह्याचं कुठंतरी पत्रकार हे एक माध्यम आहे, संविधानाला न्याय देणारे पत्रकार आहेत, संविधानाची म्हणजे घटनेत आहेत, त्यामुळं मला पत्रकार परिषद घ्यावी लागली. संबंधितांचं काय नाव पूर्ण ज्यांनी ताबा घेतला? ताबा वैशाली जयदेव रणदिवे, बुद्धिशा जयदेव रणदिवे आणि प्रजापती म्हणून त्यांचा जावाई आणि बुद्धेश रणदिवे, जयदेव रणदिवे. तुम्ही घर विकलंय का विकत घेतलं? आता मी आता माझं विकत 2003 मध्ये मी घर विकत घेतलेलं आहे. आणि आता सध्या तुम्ही कुठे राहताय? आता मी सध्या म्हणजे तिथंच त्या साईडला? नाही त्या साईडला नाही, मी मुंडवा पिंगळी वस्तीला मी राहते. आणि हा जो प्रकार घडला नेमका कुठं घडला? हे कोंडवा ब्रह्मा विस्टेट ज्योती हॉटेलच्या पाठीमागे. आणि अगोदर मी तिथं राहत होते, माझी मुलं राहत होते, माझी मुलगी राहत होते. आणि अचानक माझा मुलगा ऍडमिट असताना मी तिला घेऊन गेल्याच्या नंतर तिचे हे तिघं जाऊन हे केलेले आहेत. आणि नंतर ती यांनी 27 कधी केलं हे सगळं प्रकार? हे 27 तारखेला. हा 27च्या अगोदर 2-3 महिने. 27 जुलै 27 जुलै 27 जुलैपासून त्यांच्याकडे ताबा आहे. ताबा म्हणजे ते अधूनमधून येत होते, म्हणजे असं हे केलेलं नाही. आता ज्या दिवशी मी हे प्रकरण झालं तर मी लॉक लावले होते. परत लॉक लावल्याच्या नंतर परत त्यांनी तोडून आतमध्ये गेले आणि ते पोलिसांना सर्व माहिती आहे. आणि माझं घरात एकूण एक एवढं मी फर्निचर वगैरे सर्व म्हणजे ऑलरेडी सर्व केलेलं आहे. आणि माझं पूर्णपणे म्हणजे सगळे डॉक्युमेंट्स जे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत तर ते माझ्या घरात आहे. नर्सिंग कॉलेजचे जे डॉक्युमेंट्स आहेत म्हणजे सगळे आपले काय म्हणतात खरेदी खत वगैरे येते जे काय वस्तू माझ्या आहेत, आज कपड्यापासून माझं सिलेंडर पासून सर्व जीवन वस्तू माझ्या तिथं आहेत. आणि त्यांनी ते सगळं घेऊन त्यातले कपडे सुद्धा त्यांनी घेऊन गेलेले नाहीत. साधारण तेच माझेच कपडे ते वापरत. तुम्हाला मारहाण झाली कधी? 27/8/2026 ला. यांचे सगळे डॉक्युमेंट आहे तिथं ओरिजिनल.